नमस्कार आणि मी आज सर्वांची खूपच उपयोगाची अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती आहे ब्राउन ब्रेडची रेसिपी. व्हीट ब्रेड, गव्हाचा ब्रेड. आपण मार्केटमधनं बरेच वेळा हा ब्रेड आणत असतो आणि तो गव्हाचा ब्रेड नसून बरेच प्रकारचे कलर्स, प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात बाहेरच्या मार्केटमधल्या ब्रेडमध्ये. तर आज मी खूपच सोप्या पद्धतीने ही रेसिपी आणलेली आहे, ब्राउन ब्रेडची रेसिपी. आणि घरी एकदम सोप्या पद्धतीने नो फेल रेसिपी कसं बनवता येईल आपल्याला ब्राउन ब्रेड, गव्हाच्या पिठाचा ब्रेड घरी कसा बनवता येईल अगदी सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी आहे शिल्पा. पुणेरी स्वादमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि चला फटाफट बघूयात रेसिपीला. तर इथं मी 1 कप इतकं कोमट पाणी घेतलेलं आहे. इथं तुम्ही दूधही घेऊ शकता पाण्याच्या ऐवजी. आणि 2 टेबलस्पून आपण घालणार आहोत साखर. त्यामध्येच आपण 1 टेबलस्पून घेतलेलं आहे ड्राय ईस्ट. आणि या सर्व गोष्टींना छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ईस्टला चांगलं पाणी आणि साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आपण. आता याला मी 10 मिनिटं ठेवलेलं आहे बाजूला. आणि 10 मिनिटानंतर बघा ते चांगलं फेस आलेला आहे त्याला. त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत 3.5 कप इतकी आपलं गव्हाचं पीठ. 3.5 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपलं रोजचं चाळून घ्यायची गरज नाही आहे. आणि त्यातच आपण घालणार आहोत 1 टीस्पून मीठ आणि 2 टीस्पून इतकं मिल्क पावडर. मिल्क पावडर ह्याच्यासाठी घालतोय आपण कारण की जो मार्केटमधला ब्रेड असतो सेम टू सेम चव आपल्या ब्रेडला सेम टू सेम तशीच चव येणार आहे मार्केटमधल्या ब्रेडसारखी मिल्क पावडरमुळे. आणि तुम्ही इथं पाण्याच्या ऐवजी दूध वापरू शकता. हे दोन्ही ऑप्शनल आहे. तर मिल्क पावडर नसेल तरी चालेल, पण दूध आणि पाणी तुम्ही तुमचं ठरवून घ्या. आणि आता या सर्व गोष्टींना मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. आणि इथे मी अर्धा कप पाणी अजून घेतलेलं आहे. आधी 1 कप आणि आता अर्धा कप, 1.5 कप टोटल पाणी आपल्याला लागणार आहे. 1.5 ते 2.25 कप. आता तेवढं तुम्ही दूधही घेऊ शकता, म्हणजे मिल्क ब्राउन ब्रेड होईल तुमचा. तर आता ह्याला आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक छानपैकी सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट मऊ पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे बघा छानपैकी सॉफ्ट मळून घेतलेलं आहे मी. त्यात 2 टेबलस्पून आपण बटर ॲड करणार आहोत. आणि बटर घालून पिठाला परत एकदा मळून घ्यायचं. तोवर मळून घ्यायचं जोपर्यंत की बटर पूर्णपणे पिठामध्ये मिक्स होत नाही आणि आपल्या हाताला अजिबात चिकटणार नाही इतकं आपल्याला मळून घ्यायचं आहे. ब्रेडमध्ये बटरला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पहा, मी छान मिक्स करून घेतलं आहे. आता बटर अजिबात हाताला लागत नाही आहे, पूर्णपणे मिक्स झालेलं आहे पिठामध्ये. आणि आता ह्याला छानपैकी टगिंग करून घ्यायचं आहे, गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि एक बाउलमध्ये ठेवूयात आपण थोडंसं तेल घालून. आणि वरनं पण थोडंसं तेल लावूयात आपण पिठाला, म्हणजे वरची सरफेस जी आहे ती ड्राय पडणार नाही, सुकणार नाही पीठ आपलं वरनं. आता त्याला थोडंसं तेल लावून आपण त्याला झाकून ठेवायचं आहे 1 ते 1.5 तासासाठी. आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडा वेळ लागतो प्रूफ होण्यासाठी, डबल होण्यासाठी. तर आपण थोडा वेळ जोपर्यंत डबल होत नाही तोवर ठेवायचं आहे आपल्याला. गरम जागेला ठेवा म्हणजे पटकन होऊन जाईल. आता इथं क्लीन रॅप लावतीये मी. जर क्लीन रॅप नसेल तर ताटाने झाकून त्याला गरम जागेवर ठेवून द्या 1-1.5 तासासाठी. छानपैकी डबल होईल तो पीठ आपला. आणि इथं तोपर्यंत आपण मोल्ड रेडी करून घेऊयात. इथं मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. आता आपण तेलाने ग्रीस करून घेऊयात मोल्डला छान. सगळीकडून आपण तेल लावून घेऊयात आणि आपल्या मोल्डला रेडी करून ठेवून टाकूयात. आता हे पहा, मी पूर्ण मोल्डला ते ऑइलनी ग्रीस करून घेतलेलं आहे. आता आपलं पीठ पाहूयात आपण डबल झालेलं आहे का. हे पहा, 1 ते 1.5 तासाने पीठ एकदम छानपैकी डबल झालेलं आहे. आता आपण क्लीन रॅप काढून घेऊन त्याच्या आता आपण हलक्या हाताने पंच करून घ्यायचं आहे, एअर काढून घ्यायची आहे त्याची. आणि आता परत एखादं मिनिटभर आपल्याला पिठाला मळून घ्यायचं आहे, छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे. 1च मिनिटभर आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठाला व्यवस्थित.
जास्त वेळ लागत नाही. आता हे पहा एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आता ह्याला फ्लॅट सरफेसवर किंवा किचन ओट्यावर तुम्ही काढून घ्या पिठाला आणि हाताने असं मी जसं पसरतीये तसं त्याला स्प्रेड करून घ्या किंवा तुम्ही लाटण्यानेही त्याला लाटू शकता आणि पातळ असं पोळीसारखं आपण स्प्रेड करून घेऊ शकतो. आता ह्याला गोल गोल रोल करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम टाईटली रोल करायचा आहे आणि त्याला सील करत जायचं आहे आपल्याला. त्याचे कॉर्नर्सला एकदम टाईटली रोल करून एक लॉक बनवायचा आहे. असंच रोल करत करत टाईटली पिंच करून आपल्याला त्याचे कॉर्नर्सला सील करायचं आहे. आता हे पहा मी पूर्ण ह्याला रोल करून घेतलेला आहे घट्ट एकदम. आता हे जे कॉर्नर्स आपले शेवटचे जे हे राहिलेले आहेत त्याला आपण पिंच करून एकदम टाईटली सील करणार आहोत, म्हणजे की कुठूनही एअर जाणार नाही आणि आपला ब्रेड एकदम व्यवस्थितपैकी छान फुगेल वरच्या बाजूला, साईडला नाही. आता आपण दोन्ही साईडनीही त्याला व्यवस्थित टाईटली फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता आपण ह्याला ठेवूयात आपल्या टिनमध्ये. आपण ज्याला ग्रीस करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊयात. व्यवस्थित केअरफुली आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत आता. आणि परत एकदा लेवलिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. टिनच्या साईजने आपल्याला पूर्णपणे लेवल करून घ्यायचं आहे पिठाला. आणि हे पहा मी लेवल करून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला ह्याला कव्हर करायचं आहे. इथं ओल्या कपड्यानी नॅपकिननी किंवा क्लीन रॅपनी तुम्ही कव्हर करू शकता. आणि ह्याला पुन्हा एकदा 20 मिनिटं ते अर्धा तास आपण ह्याला कव्हर करून ठेवणार आहोत. गरम जागेवरती ठेवायचं आहे म्हणजे हा अजून डबल होईल. तर आता आपण 20 मिनिटासाठी ठेवून घेऊयात त्याला गरम जागेला. आता हे पहा 20 मिनिटानंतर किती मस्तपैकी त्याला रेज आलेला आहे. एकदम छान फुगलेला आहे ब्रेड आपला. आता इथं आपल्याला करायचं आहे, आता आपण इथं हलक्या हाताने ह्याला मिल्क वॉश करणार आहोत. अगदी हलक्या हलक्या हाताने करायचं आहे, जोर जोरात नाही करायचंय, प्रेशर द्यायचं नाहीये. अजिबात हलक्या हलक्या हाताने मिल्क वॉश करून घ्यायचं आहे ब्रशनी. पूर्ण ब्रेडला आपण मिल्क वॉश करून घेऊयात. आता हे पहा मी मिल्क वॉश करून घेतलं. आता मी ह्याच्यावरनं फ्लेक्स सीड्स घालतीये. तुम्हाला जर मी ह्याला थोडंसं हेल्दी करण्यासाठी फ्लेक्स सीड्स घालतीये. तुम्हाला जर अजून म्हणजे तुम्हाला जर तीळ आवडत असतील, काळे तीळ, पांढरे तीळ, तुम्ही तेही घालू शकता. दिसायला खूपच सुंदर दिसतो ब्रेड आणि खायलाही चवीला खूप चांगला लागतो. आता हे पहा आपला ब्रेड रेडी आहे. आता मी ह्याला मायक्रोवेव्हमध्ये ठेवतीये 180 डिग्रीवरती 25 to 30 मिनिट्ससाठी. आणि हे पहा 30 मिनिटानंतर ब्रेड आपला एकदम रेडी झालेला आहे. तर आता गरम गरम असतानाच आपण त्याला आता बटर वॉश करणार आहोत. वरनं बटर लावून घेणार आहोत, म्हणजे वरची जी सरफेस आहे ती कडक होणार नाही, वरनं आपला ब्रेड कडक होणार नाही, सॉफ्ट राहील. म्हणून आपल्याला बटर वॉश करून घ्यायचं आहे. आणि ओल्या कापडाने झाकून त्याला थोडा वेळसाठी आपण ठेवूयात. एकदम सॉफ्ट आहे बघा. आता हे वरनं एकदम सॉफ्ट राहतो ब्रेड, अजिबात कडक बनत नाही. आता चला मी कट करून दाखवते तुम्हाला. गार झालेला आहे. साईडनी पहा तुम्ही, अगदी मार्केट स्टाईल ब्रेड झालेला आहे. टेक्स्चर पहा, कलर पहा, एकदम घरच्या घरी आपण मार्केट सारखा ब्रेड बनवू शकतो. किती छान, एकदम सोप्या पद्धतीने, तेही घरच्या घरी विदाउट प्रिझर्वेटिव्ह फ्रेश ब्रेड. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर दाबून, आणि कमेंट नक्की करा. आणि असंच पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि सोप्या आणि हेल्दी रेसिपींबरोबर. टिल देन बाय बाय.